निघतो म्या. बाळू, अयो ते धन काढल्यानंतर माझ्या गुंडूचा जीव जाईल असे मला वाटले नव्हते बघ. नाही तुम्ही काढलेच नसते. अय्यो आता तुमचं तुम्ही बघायची. म्या लहान पोर काय सांगणार. अयो तुला लहान समजत नाही रे मी बाळू, अजिबात लहान समजत नाही. पण अयो एवढ्या कष्टाने धन काढले, त्या धनाचे लोकांनी ठावाय का. अयो आता ठाऊक असेलच, पण मला कोणी बोलणार नाही असं. आता तुमचं तुम्ही बघा, म्या काय सांगणार. अयो नाही रे, म्हणजे ते धन जे आहे ते मी काढू की नको. तर तुमचं धन आहे, म्या काय सांगणार. नाही तसं नाही रे, म्हणजे काही विपरीत घडणार नाही ना. मला तरी काय कळते त्यातलं. अयो काय करायचंय आता. नाही मी असे ऐकले आहे की गुप्तधन सहजासहजी पचत नाही. वय आव फुकाफुकी मिळालेलं पचत नाहीच. अयो मग ते धन तसेच ठेवून देऊ. आता म्या तुम्हाला म्हणलं की गावासाठी खर्च करा, तर अयो गावासाठी. अयो महादेवा महालिंगराया, गावासाठी. अयो नाही, त्यापेक्षा थोडे धन तुला देतो की रे बाळू. अहो मला काय करायचं आहे. आई भाकर करून देती, बा कापड देतो या, मला कशाला काय लागते. ते पण आहेच. बर तुम्हाला जमते तसं करा, मी येत. अयो एवढे धन वाड्यात पडून पण मला काही उपयोग नाही त्याचा. बाळू म्हणतो गावात वाटून टाकायचं. अय्यो अय्यो अय्यो, पटत नाही मनाला. अय्यो ये पोपटा, ये की रे ये. अयो ऐन वेळेस पळून जातोस की रे तात्या. नाही अक्काने विचारलं असतं आणि मला समजा खरं सांगावं लागलं असतं मग. अयो 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 अयो, तुझ्या इथे काही काम नाही आता. असं कर नका पण. हो ग, आवाज तुम्ही जे म्हणाल ते मी करल ना. घे शपथ. तुमची आण घेऊन सांगतो. अयो माझी शपथ नको रे बाबा. माझ्या जीवावर कशाला उठतोस. तुझी शपथ घे. माझी आण घेऊन सांगतो. थोडं सोनं मिळालं तर लगीन करीन म्हणतो. अय्यो ए तात्या, वेळ मिळाला की घुसू त्या खोलीत. कोणत्या खोलीत? जिथे 7 रांजण ठेवलेत सोन्याने भरलेले, त्या खोलीत. चालन चालन. तू थांब इथेच. अहो पण अक्काला कळलं ना, जीव घेत्याल. अय्यो ए तात्या, तिचा विचार केला तर धन कसे मिळणार म्हणतो मी. देवी खरंच आहे. तंबूच ठोकतो. कुठे. नाही म्हणजे ही तर थांबतो. अय नुसता थांबू नकोस. तोपर्यंत माझे हातपाय खांदे दाबून दे. खूप दुखतात रे ताते. अयो महादेवा, अयो महालिंगराया. अयो तुला खांदे दाबायला सांगितले रे बाबा, मोडायला नाही. अयो तात्या, एक पण काम धड करता येत नाही. अय्यो ह्या काय म्हणते जी. बाळू म्हणतो आहे नव, मग त्या पोराला एकदा घरला आणलं तर काय बिघडतंय. या दर वेळेला म्हणते तसंच आहे. तू थांबून थांबून बाळूचंच ऐकणार, त्याचीच बाजू घेणार, त्यालाच पाठीशी घालणार. अगं तसं नाही. आता त्यो काय जास्ती मागतो आहे का. कुणाच्या तरी पोटालाच मागतो आहे ना व.
आणि पांडुरंगानं तरी दिलं आहे की आपल्याला. बा ऐकतो आहेस ना व? मला तर काय ऐकायचं नाही बघ. अरे गावात काय कमी पोरं आहेत का? ह्योच त्या गावात आलेल्या पोराच्या मागे लागला आहे. अहो बाळूच्याई, तुम्ही माघार घेऊ नका. काय होईत नाही बाळूनं भाकर नाही खाल्ली तर. हवं तसं नव्हं. मी एखादच करते, पांडुरंगाचं नाव घेते आणि अन्नदान नाही करता यावं याचं वाईट वाटायला लागलंय बघा. अव समदे म्हणतात तो खुळा हाय म्हणून, आणि हिरप्पा म्हणत होता त्याला बोलताच येत नाही म्हणून. होय की बाळूला बी समदा गाव खुळाच म्हणतोय. आता आता बोलायची कमी झाल्या ती लोक. आणि मी बाळूला घेऊन येऊ का? मग बोल तू त्याच्याशी. मी आभी येते भीमा मामा तुमच्या संग आणि घेऊन येते बाळू मामासने. शहाणी आहे पोर माझी. जा आणि त्याला सांग त्या पोराला बी घरला आण म्हणा. चालेल का? घेऊन येऊ दे त्या पोराला. तर किती दिवस खाया घालची? आणि त्यो राहायला इथंच तर त्याचं बी समजा करत बसणार आहेस का? म्या काय म्हणतो ते बी ऐका. त्या पोराच्या नादी लागून बाळू बिघडला आणि त्याच्या संग कुठं निघून गेला तर. हवं असं काय नाही व्हायचं. माझ्या बी डोक्यात तेच चाललं आहे. एक एक करून त्या बाळूचं खूळ कमी करायचं बघतो आहे म्या. आता हे पोर आलं तर खूळ कमी होईल का वाढ? आजी मग आम्ही काय करायचं? जाऊ की ना ग? सत्य ग बस. तुला काय एवढा फुलका? बरं मग मी आज जाते. ते तरी चालेल ना व? बघ काय करायचं ते. मी जाते भाकर घेऊन. माझ्या मनाला नाही पटत. मी येते तुझ्या संग. तिकडे जाशील आणि पागळशील. येशील घेऊन त्या पोराला. मी आभी येते आहे. चल. झालं का? बाळूच्या आईने शेवटी त्यांच्या मनाप्रमाणेच केलं. बाळू मामा! बाळ्या! हे बाळू! बाळ्या! हे बाळ्या! बाळू! बाळू मामा! गेला हा? बाळ्या! लई दमलो बघा. जरा बरं वाटतंय. अहो बसा बसा बसा. नाही नाही राहू द्या. पडा पडा. अहो बसा हो बसा बसा. तुम्हासनी एक बोललं तर राग येणार नाही ना व? बोला की आता काय राग व्हायचं? तुम्ही बाळूच्या आईचं ऐकाय ना गवत. अव हातचा जाईल पोरगा तुमच्या. आता कसं आहे, तिचं बी काही चूक नाही. असं कसं म्हणता तुम्ही? होय आणि आमच्या घराला कोणी बी आलं त्याला अन्नाला नाही म्हणत नाही आम्ही. हाय का? आता आम्ही काय नाही म्हणतोय का? पर त्या खुळ्या पोराला घरात ठेवणार का? आई बाप नसेल त्याला.
वन वन फिरत असेल. हे बघा सासरे बुवा, आमचं काम आहे सांगायचं. आता तुम्ही किती ऐकायचं ते तुम्हीच ठरवा. गावातले समदे लोक आमासनी विचारत्यात. सोयरीक केली आहे ना बा? हा समजतंय मला. सुंदरा आली का बोलतो मी. ती तुमच्या समोरून गेली तेव्हा काय बोललं नाही. आता बोलून काय उपयोग आहे? अहो पोरगा मोठा होईल तुमचा, लग्नाचं वय होईल. सोयरीक जुळवताना किती त्रास होईल याचा विचार केलाय का नाही? आता गंगीच घ्या की. कशी वागतीय ठाव आहे ना तुम्हासनी. हा बर समजा तिथं चालून गेलं बाबा, तर बायाचा अवघड आहे बघा. 4 चौघांसारखा वागत नाही तो. असं किती दिस चालणार. अहो म्या बोललो का तोंड दिसतं माझं. तुम्ही एकदा देवप्पाला भेटून घ्या. तो काय म्हणतोय त्याचा विचार घ्या. तेवढं काय मला सांगू नका. अव आमासनी भेटावसं नाही वाटत बघा त्यास. म्हणजे ते पोलिसांनी पकडून नेल्यापासनं जरा त्याला लांबच ठेवा. बाळू बाळू मामा कधी दिसना. भाऊजी वहिनी गंगूताई सत्यवाबी आहे होय. बाळूला कुठे बघितलं का? नाही बा. होय पर बाळप्पा त्या पोराबरोबर असतोय बघा दिसभर. भाई तो पोरगा कुठं बसतोय? ते आता बाळू मामा म्हणलं होतं की देवाजवळ बसतात म्हणून. हा वय बराबर तिथंच असेल बघा. अहो पण म्या उडकून आणतो की त्यासनी. तुम्ही जावा घरला. तसं नाही, भाकर भरवायची हाय त्याला. लाडाचा हाय ना त्यो. जातो आम्ही. तो लाडाचा हाय आणि तू काय नाहीस होय? माझ्यासाठी कधी वनवन करायला नाही लागली. लगीन ठरवताना बी नाही. हाय तरी डोसक्यात राग घेऊन बसली आहेस बघ तू. चल येतो भाऊजी. वय वय बाळ्या. हे बाळू. हे बाळ्या. बाळू मामा बाळ्या. अय्यो बाळूची आई. ते बाळूला शोधताय. भाईजी हा गंगूताई तू बी चाललीस. ते गावात तो पोरगा आला हाय ना व, त्याला भाकर द्यायची आहे. पण भाकर तुमच्या जेवायची व्यवस्था होईल. अय्यो त्यासाठी एवढी वणवण का करता म्हणतो तुम्ही? अयो मला द्या, मी नेऊन देतो भाकर. नग नग आम्ही जातो की. अहो बाळूची आई माणूस उपाशी असल तर त्याला अन्न द्यायच पाहिजे. अय्यो आणि तुम्ही कशाला पायपीट करता? आम्ही देतो ना. हं? मस्त भूक लागली आहे का? तुला कसं ठाव? नाही म्हणजे तुला काय ठाव?
जाऊ दे आमासनी. चला आय बाया, ए बाया, बाळू. ह्योच त्यो. आमच्या तिकडं बी ह्योच दिसला होता. काय म्हणावं याला? अरे पोरा, बाळू कुठं हाय? काय करावं पांडुरंगा? आज येते की भागत दिसली. ओ भाई, अरे घे की. घ्या की. ठेव तिकडं आणि चल. भूक लागली की खाईल. माय नसल की असंच होतंय बघ. घे बाबा. आता इथंच बसणार आहे का? काय ठाव नाही, पण ह्याला बघितलं का बाळूचीच आठवण येते बघ. चल घरला. चल सत्ते. यमुना, ए यमुना, जेवायला काय आहे आज? 2च भाकऱ्या केल्यात. जोंधळ बी संपलीत. पीठ बी नाही. भाजी आहे शेताच्या बांधावरून आणलेली. पण मी काय म्हणते, असं किती दिवस चालायचं? तुला तर समजा ठावच आहे ना, शेतात राबतोच आहे ना व म्या. पीक येणार कधी? तवर खायचं काय? उधार आणतो कोणा कोणतरी. सावकाराकडनं ऋण काढलं तर? ऋण कशा पायी घ्यायचं? आता बाळूच्या बानं बी ऋण काढलं की चंदू शेठ कडून. चांगलं चाललंय की त्यांचं. बर बघू. बर जी भाकर केली ती पहिली आण, पोटात घालू दे. लय आग पडली आहे. वय, पाहिलं का कोण आला आहे? अहो ह्यो तो बाळू बरोबर सफाईला होता ना? वय, काय रे, काय पाहिजे आहे तुला? बोल ना झालाय. अरे बाबा, बोलला नाही तर कळायचं कसं? काय माग? अरे तुमच्याकडे पाहुणा आलं म्हणायचं. काय यमुना बाय? तात्या, अरे ह्यो तर बोलतच नाही. मग समजणार कसं? असं थांब मी विचारतो. कर बाबा, काय पाहिजे? ऐका येतं का? काय पाहिजे? अरे त्याला भूक लागली आहे. भाकर पाहिजे. अरे भाकर बिकर काय नाही मिळायची. हिथं आमासनीच काय खायला नाही. अहो, मी इकडं काय करतायचा?
घरला चल. अरे त्याला महादुकूनच भाकर खायची आहे. द्या की मग असली तर भाकर. द्या की उपाशी आहे ते. तात्या तुझ्या घरला घेऊन जा याला. हं? आता माझ्या घरला मी नेला असतं पण माझं लगीन नाही झालं ना. भाकर कोण करीन? तुम्हासनी म्हणलं तर तुम्ही पोरगी पाहत नाही. बर ए 2 भाकरी आण त्याला. मावशे 2 भाकरी आहेत ना हो? दे की.